डायटिंगवर डायटिंग किंवा वजन कमी करत असणाऱ्या लोकांना मिळणारे सल्ले. त्यांना काय काय सल्ले मिळतात माहीत आहे का? संध्याकाळी 6 नंतर काही खायचं नाही. त्याच्यानंतर त्यांना सल्ले मिळतात की नियमित 1 ते 2 तास व्यायाम करायचा. त्यानंतर त्यांना असे सल्ला मिळतो की हे खायचं नाही, ते खायचं नाही. मला तर असं सांगितलं होतं ज्याचा रंग पांढरा आहे ते काहीच खायचं नाही. मी ना अक्षय कुमारचा ना एक व्हिडिओ बघितला होता. त्यात त्यांनी सांगितलं की तो 8 तासानंतर अजिबात काम करत नाही. सकाळी काहीतरी 4 वाजता उठतो, वर्कआउट वगैरे करतो आणि संध्याकाळी 6 नंतर मी काही खात नाही. त्यानंतर भूक लागली तर मी मुळा, गाजर किंवा सॅलेड असं खातो, हेल्दी खातो. त्या अक्षय कुमारला माहीत आहे का कितीतरी लोकांचं ऑफिस संध्याकाळी 6, कितीतरी नाही बहुतांशी लोकांचं ऑफिस संध्याकाळी 6 वाजता सुटतं. त्यानंतर आमच्या महिला घरी येतात 1.5-2 तासानंतर. ते पण ट्रेनमध्ये उभ्याने प्रवास करून. त्याच्यानंतर जेवण रांधतात आणि घरातल्यांनाही खाऊ घालतात आणि स्वतःही खातात. त्या बिचारीने झोपल्यानंतर सकाळी 4 वाजता उठून बसायचं का? अरे सल्ले देताना काहीतरी चांगले सल्ले द्या ना. उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं. अरे तुम्हाला एकट्याला जमतं आहे म्हणून तुम्ही दुसऱ्यांचा का जीव घेता रे बाबा? काहीतरी चांगला सल्ला द्या ना. सगळ्यांना पटेल असा सल्ला द्या. उगाचच काही बोलायचं. भाजी भाकरी खाऊन राहायचं ठीक आहे ना, ते तर चांगलं आहे. चला, त्या अक्षय कुमारला माहिती तरी आहे का मुळा आणि गाजर 12ही महिने मिळत नाही सर्वसामान्यांना. ते फक्त सीझनल मिळतं. सीझनमध्ये जे येतं ना ते खा. ते खाऊन तुमचं वजन कसं कमी करता येईल ना तुम्हाला ते तुम्ही बघा. पोर्शन्स कमी करायचे. ह्या सगळ्याचा ना अभ्यास करा की आपल्याला आपलं रुटीन सांभाळून काय खाता पिता येईल. ह्या सगळ्याचा प्लीज सगळ्यांनी अभ्यास करा आणि मग डाएट करा. उगाचच लोक सांगतात म्हणून हे कमी करा ते कमी करा करून ना तुमचं हिमोग्लोबिन वगैरे कमी करून घेऊ नका. स्वतः अभ्यास करा त्या गोष्टीवरती की आपलं रुटीन काय आहे ते आधी ठरवा. त्या रुटीनमध्ये तुम्हाला किती व्यायाम करायला वेळ मिळेल, त्या रुटीनमध्ये तुमची रोजची कामं होतात की नाही हे सगळं बघून मग नंतर तुम्ही तुमचं डाएट ठरवा आणि तुमचा व्यायामाचा वेळ ठरवा. मी मी नकार देतच नाही डायटिंगसाठी किंवा मी असं म्हणत नाही की तुम्ही डायटिंग करू नका आणि व्यायाम करू नका. केलाच पाहिजे, व्यायाम केलाच पाहिजे, डायटिंग हे केलंच पाहिजे जर तुमचं वजन जास्त वाढलेलं असेल तर. पण तुमच्या वेळा बघून तुम्ही करा. तुम्ही डायटिंग केलात अगदी आणि जाऊन तिथे ऑफिसमध्ये चक्कर येऊन पडलात तर तुमचं नुकसान नाही होणार आहे का? विचार करा या गोष्टीवर. सल्ले देणाऱ्यांनीही विचार करा आणि सल्ले घेणाऱ्यांनी विचार करा. सल्ला घ्या आणि तुम्हाला जो पथ्यास पडेल ना तोच सल्ला लागू करा प्लीज. ओके, थँक्यू.